महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा सर्व्हर गेल्या 4 दिवसांपासून ठप्प झाल्याने उपचार पूर्ण झाल्यानंतरही अनेक रुग्णांच्या डिस्चार्ज प्रक्रियेत मोठा विलंब होत आहे। ऑनलाईन प्रक्रियेशी योजनेचा मुख्य संबंध असल्याने सर्व्हर बंद पडताच हॉस्पिटलमधील कामकाजावर मोठ्या मर्यादा आल्या आहेत। यामुळे ऑपरेशन किंवा इतर उपचार पूर्ण करून बरे झालेल्या रुग्णांना घरी जाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। या विलंबामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सर्व्हर आणि तांत्रिक व्यवस्थापन करणारी कंपनी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करीत आहे, मात्र अजूनही त्रुटी पूर्णपणे दूर झालेली नाही। या संदर्भात जिल्ह्यातील डॉक्टर रोहित खांबे यांनी सांगितले की सर्व्हर पूर्ण क्षमतेने कार्यरत नसला तरी आम्ही मॅन्युअल पद्धतीने रुग्ण डिस्चार्ज प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात राजकीय नेते आणि आमदार व्यस्त असले तरीही नागरिकांसमोरील या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे लागत आहे आणि त्यांच्या रोषाला स्थानिक डॉक्टर तसेच आरोग्य मित्र यांना नाहकतेने सामोरं जावं लागत आहे।